तुम्ही 3000 फूट उंचीवर अशा एका ठिकाणी आहात जिथे एका वास्तूला मुस्लिमांसाठी दर्गा मानलं जातं आणि हिंदूंसाठी समाधी। पण हा वाद फक्त दोन धर्मांपुरता मर्यादित नाहीये। यामध्ये 1817 सालचं विचित्र लॉटरी कनेक्शन, सर्वोच्च न्यायालयाचा एक अजब निकाल आणि अशा एका नेत्याची जिद्द ज्यानं संपूर्ण सरकारला वाकवलं होतं। गोष्ट सुरू होते 1817 मध्ये। गडाच्या व्यवस्थापनावरून वाद झाला। ब्रिटिशांनी हा वाद सोडवण्यासाठी एक असा मार्ग निवडला जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल। त्याने ठरवलं की देवाची किंवा संतांची इच्छा काय आहे हे लॉटरी काढून ठरवायचं। चिठ्ठ्या टाकल्या गेल्या आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, सलग 3 वेळा एका हिंदू ब्राह्मण कुटुंबाची म्हणजेच केतकर कुटुंबाची चिठ्ठी निघाली आणि तेव्हापासून आजपर्यंत एक ब्राह्मण कुटुंब या दर्ग्याचं व्यवस्थापन पाहतं। पण नेमका वाद नक्की काय झाला? हिंदूंचा दावा असा आहे की हे नवनाथांपैकी एक श्री मच्छिंद्रनाथांचं जागृत स्थान आहे। दुसरीकडे मुस्लिम समुदायाचा दावा असा आहे की हे 12व्या शतकात यमनहून आलेले हे सुफी संत हाजी अब्दुल रहमान यांचं विश्रांती स्थान आहे। इथेच सस्पेन्स वाढतो। 1954 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं। कोर्टानं याला मिश्र वास्तू असा टॅग दिला, म्हणजे ही जागा कोणा एकाची नसून दोन्ही परंपरांची। पण 1980च्या दशकात एका माणसानं या गडाचा शांत इतिहास कायमचा बदलून टाकला। त्या माणसाचं नाव होतं आनंद दिघे। त्यांनी 1986 मध्ये श्री मलंगगड मुक्ती आंदोलन सुरू केलं। सरकारने यात्रेवरती बंदी घातली होती। गडाच्या प्रत्येक वाटेवर हजारो पोलिसांचा कडा पहारा होता। पण आनंद दिघेंनी एक अशी खेळी खेळली की कुणाच्याच लक्षात आली नव्हती। पोलिसांनी मुख्य रस्ते रोखले असताना दिघे साहेब आणि त्यांचे सहकारी डोंगर दऱ्यातून कड्या कपारीतून रात्रीच्या अंधारात गडावरती पोहोचले। सकाळी जेव्हा पोलीस गडाच्या पायथ्याशी पहारा देत होते तेव्हा गडाच्या माथ्यावरून आरतीचा आवाज गुंजू लागला। अख्खं प्रशासन हादरून गेलं। 1996 मध्ये दिघे साहेबांनी ताकद दाखवून दिली। तब्बल 20,000 लोकांना घेऊन ते गडावरती चढले। तेव्हा राज्यात युतीचं सरकार होतं। गडाच्या इतिहासात पहिल्यांदाच तिथल्या वास्तूमध्ये अधिकृतपणे महाआरती झाली होती। पण त्याच वर्षी सरकारी कागदोपत्री हाजी मलंग ऐवजी श्री मलंगगड असं नाव करण्यात आलं। पण आजही हा वाद कोर्टात प्रलंबित आहे। मित्रांनो, श्री मलंगगड आजही अशा एका शांततेत उभा आहे जिथे दरवर्षी हिंदूंची पालखी येते आणि मुस्लिम समुदायाचा उरूसही होतो। पण आनंद दिघेंनी सुरू केलेला हा लढा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक अस्मितेचा एक अविभाज्य भाग बनला। तुम्हाला काय वाटतं? 1817 साली त्या चिठ्ठ्या निघणं हा निव्वळ योगायोग होता की त्यामागे सुद्धा काही दैवी संकेत होता? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हायरल कारभाराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।